तर सुप्रभात, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. काल बॉलिवूड सुपरस्टार करीना कपूर आणि अमृता अरोरा यांचा कोविड-19 संसर्ग चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, म्हणजे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्या पाठोपाठ आता अभिनेते आणि प्रोड्युसर सोहेल खान आणि त्यांची पत्नी सीमा खान आणि अभिनेता संजय कपूर आणि त्यांची पत्नी महित कपूर यांचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. या सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी, प्रोड्युसर आणि डायरेक्टर करण जोहर यांना आयोजित केलेल्या पार्टीमध्ये एकत्र आले होते. त्यामुळे या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे. फिल्म मेकर्स करण जोहरची सुद्धा कोविड टेस्ट करण्यात आली आहे आणि या टेस्टचा रिपोर्ट आज येणार आहे. तेव्हा कळेल पार्टीमध्ये कोरोनाचा संसर्ग किंवा कोविड-19 संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणं हे बॉलिवूड सेलिब्रिटींना चांगलंच महागात पडलंय. करण जोहरच्या पार्टीमध्ये हे सगळे स्टार सहभागी झाले होते आणि त्यातील बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. याच संदर्भात अधिक बोलणार आहोत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. किशोरीजी, मुंबईमध्ये एकत्र येण्यासाठी किंवा पार्टी आयोजित करणं यासाठी परवानगी नसताना सुद्धा हे केलं जात आहे आणि तेही मोठमोठ्या अभिनेत्यांकडून, हे बिलकुल अपेक्षित नाही. यावरती काय प्रतिक्रिया? दरवेळेला आपण सामान्य नागरिकांना मात्र सगळे नियम लावतो. सामान्य नागरिक आणि कंपल्सरी पाळतातही. चुकून एखाद्याचं राहिलं तर मात्र त्याच्यावरती नियमाचं बोट दाखवून दंड वसूल करतायत. महानगरपालिका असेल किंवा अन्य पोलीस, या लोकांनी, अशा बॉलिवूड लोकांनी इतक्या मोठ्या पद्धतीने पार्ट्या आयोजित करणं, त्याचबरोबर कुठलेही कोरोनाचे नियम न पाळणं आणि या अशा बेजबाबदार, म्हणजे मग ते राजकारणी पण आले, तर सगळ्यांनीच त्याचं भान ठेवलं पाहिजे की ज्याच्यामध्ये अजूनही कोविड-19 कोरोना संपलेला नाही. त्याचबरोबर ओमायक्रॉनचं संकट आपल्या ह्याच्यामध्ये, देशात, महाराष्ट्रात, मुंबईत आलेलं आहे आणि जर आम्ही हे काही नियम पाळणारच नसू तर मात्र मोठ्या संकटाला पुन्हा आपल्याला सामोरं जावं लागेल. कारण ओमायक्रॉनचं एक ब्रिटनमध्ये डेथ झालेली आहे. याचा अर्थ कुठलाही विषाणू हा आपल्या सर्वांसाठी हार्मफुल असतो. त्यामुळे काळजी घेणं, स्वतः काळजी घेणं. आणि म्हणूनच मी काल सांगितलंय 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर ज्या काही आपण पार्ट्या ना परवानग्या देणार आहोत, ते मी 10 वेळा विचार करून द्या आणि त्याच्यावरती लक्ष असू दे. अन्यथा 50% आपण लोकांना आयोजित करतो, पण त्याच्यापेक्षा 200% जो आयोजित करणार असतो तो भरतो. मग अशांवर कारवाई व्हायला पाहिजे. बरं, या केसमध्ये करण जोहर यांच्यावरती मुंबई महानगरपालिका काय कारवाई करणार? कालच मी आयुक्तांशी बोलले आहे की जे पॅन्डेमिक लॉ आहे तो थोडा आता तुम्हाला वापरावा लागेल. कारण अनलॉक जरी झालं तरी मास्क न वापरणं, सोशल डिस्टन्सिंग न राहणं किंवा सॅनिटायझर न होणं, हे म्हणजे तुम्ही कोरोनाच्या त्रिसूत्री कार्यक्रमाला पूर्ण फाट देता. आणि मला तर तेच सध्या डेंजर होत चाललंय. आणि ते न होण्यासाठी पोलिसांचं, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचं आणि तिथे असलेल्या आयोजन करणाऱ्या लोकांचं हे लक्ष असलं पाहिजे. आयोजन करणाऱ्यावरती मग केस घेतली पाहिजे. बरं, किशोरीताई, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या या पार्टीमध्ये एकूण किती जण होते? ही पार्टी कुठे झाली होती? तिथे कोण कोण सहभागी झाले होते? आतापर्यंतच्या किती जणांच्या यामध्ये टेस्ट पॉझिटिव्ह आल्यात? आणखी जे कोणी इथे उपस्थित होते त्यांच्या सगळ्यांच्या टेस्ट केल्यात का? त्यांना क्वारंटाईन केलंय का? काय कारवाई केली आहे? नाही, ग्रँड हयात मध्ये झालेली होती. त्याच्यामध्ये 50% लोकांना परवानगी दिली होती, पण तिथे 200%च्या वर लोक होते आणि कुठलेही कोरोनाचे नियम पाळताना दिसले नाहीयेत. आता तर फार उच्चभ्रू सोसायटीची लोक होती. त्याच्यामध्ये काही क्रिकेटपटूंच्या मुली होती, काही बॉलिवूडची लोकांच्या मुलं होती. त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्याला
येणारा जो 31 आपण म्हणतोय हं. त्याच्यावरती कंपल्सरी आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. लक्ष ठेवून यांच्यावरती कारवाई करावी लागेल. बरं, मुंबई महानगरपालिकेकडून नियम घालून देण्यात आलेत, काही अटी आहेत, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून इतक्या मोठमोठ्या पार्ट्या आयोजित केल्या जातातच कशा, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच मी दोन्ही म्हटलंय, सामान्य माणसाला फक्त नियम लावतो आणि मग सामान्य लग्न असतील किंवा अशा पार्ट्या असतील तर दोन्हीला म्हणजे नियम हा सर्वांना सारखा असला पाहिजे. हं. जी. किशोरी पेडणेकरजी खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर मोठमोठे अभिनेते, अभिनेत्री आणि स्टार्स यांची ही पार्टी होती मोठी. आयोजक करण जोहर होते आणि याच पार्टीमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. आणखी काही जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतर आणखी हा आकडा वाढतो का हे बघावं लागेल. मात्र सध्या सोहेल खान, त्याची पत्नी करीना कपूर आणि आणखी काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आणखी एक मोठी बातमी नागपुरातून. सामूहिक बलात्कार प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय. यामध्ये पीडित मुलीनं आपला जबाबच बदलला, त्यामुळे पोलीस सुद्धा चक्रावून गेलेत. या मुलीचं अपहरण झालेलंच नाही असं सीसीटीव्हीच्या आधारे स्पष्ट झालंय. ही मुलगी स्वतः ऑटोनं कळमना परिसरामध्ये गेली होती आणि त्या मुलीनं हे कशासाठी केलं याचा तपास आता सुरू आहे. नागपूरमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाला लागलेलं हे वेगळं वळण, कारण पीडित मुलीनं जबाब नोंदवला होता आणि तो जबाब तिनं अचानक बदलला. त्यानंतर पोलीस सुद्धा चक्रावून गेलेत. या पीडित मुलीनं सुरुवातीला पोलिसांना जी माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला होता. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आता हे स्पष्ट झालंय की या पीडित मुलीचं अपहरण झालेलं नसून ती स्वतः ऑटोनं कळमना भागामध्ये पोहोचली होती. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणी संशय आला. दरम्यान ही पीडित मुलगी गाण्याच्या क्लासला जात असताना या दोन्ही आरोपींनी तिचं रामदास पेठ या भागातून अपहरण केलं असं सांगितलं जात होतं आणि त्यानंतर कळमना परिसरात नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची माहिती देण्यात आली होती. आमचे प्रतिनिधी नागपूरमधून तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, आधी या मुलीनं काय जबाब दिला होता आणि तो नंतर अचानकपणे काय बदलला ज्यामुळे पोलीस सुद्धा चक्रावून गेले? सुमारामध्ये नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली होती आणि कळमना पोलीस स्टेशनमध्ये तिने पोलिसांना माहिती दिली की तिच्यावर सामूहिक अत्याचार झाला. त्यानंतर पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं आणि त्यानंतर मग पुढच्या तपासाला सुरुवात केली होती. अपहरण आणि सामूहिक अत्याचाराची घटना असल्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी देखील तात्काळ पावलं उचलायला सुरुवात केली. या घटनेमध्ये एक गोष्ट पाहायला मिळालं की पोलिसांनी जो तपास केला होता त्या तपासामध्ये मुलीने जी माहिती दिली होती तिचं असं म्हणणं होतं की सीताबर्डी भागामधनं जेव्हा ती गाण्याच्या क्लाससाठी उतरली तेव्हा एका ओमनी कारमधनं 2 आरोपी आले. 2 आरोपीने तिला बळजबरीनं कारमध्ये बसवलं आणि त्यानंतर तिला नागपूरच्या चिखली भागामध्ये, कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या चिखली भागामध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी जो पीडित मुलीने जो घटनाक्रम सांगितला होता, पोलिसांच्या संपूर्ण घटनाक्रमाचा तपास केला आणि सीसीटीव्ही बघितलं तर सीसीटीव्हीमध्ये ही गोष्ट लक्षात आली की 9:30 वाजता ही मुलगी नागपूरच्या सीताबर्डी भागामध्ये बसमधनं उतरली होती आणि तिथनं ती पायी जाऊन 10:10 आनंद टॉकीज चौकामध्ये पोहोचली आणि आनंद टॉकीज चौकामधनं ती ऑटोमध्ये बसली आणि 11:30 वाजता ती चिखली भागामध्ये पोहोचली. ज्या भागामध्ये तिने सांगितलं की सामूहिक अत्याचार झाला त्या भागामध्ये जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा ती ऑटोमधनं तिथे खाली उतरली आणि त्यानंतर तिने तिच्या प्रियकराला फोन केला. प्रियकर तिथे 20 मिनिटांमध्ये पोहोचला आणि 20 मिनिटांनंतर ते कळमना पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. तेव्हा पीडित मुलींची माहिती दिली, त्यामध्ये तारतम्यता पाहायला मिळत नव्हती. त्यामुळे पोलिसांना पूर्ण संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तिचे मेडिकल देखील केलं, कारण की पीडित मुलीने जी तक्रार दिली त्या आधारावर पोलिसांनी जी काही प्रक्रिया करायची होती संपूर्ण प्रक्रिया केली आणि मेडिकलमध्ये देखील स्पष्ट झालं की तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला नाही. त्यानंतर मग पोलिसांनी तिला खोलात जाऊन विचारलं तेव्हा तिने सर्व मान्य केलं की माझ्यावर सामूहिक बलात्कार झालेला नाही, मी ही खोटा माहिती दिली. मात्र तिने हे कशासाठी केलं हा एक संशयाचा विषय आहे, कारण की तिने त्या घटनेमध्ये प्रियकराला तिथे बोलावून घेतलेलं होतं. त्यामुळे त्यामधला सुरुवातीला पोलिसांना असं वाटत होतं की तिचा प्रियकर आरोपी असेल, मात्र तसं झालं नाही. त्यामुळे पोलीस त्या पीडित मुलीने नेमकं कशासाठी हे केलं हाच एक महत्त्वाचा विषय आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस त्या पीडित मुलीचा तपास करत आहे आणि तिने कोणत्या उद्देशाने हे केलं कदाचित आज त्याची माहिती पुढे येऊ शकते. बरोबर. मात्र आता तुषार, ही नवीन माहिती समोर आल्यानंतर म्हणजे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आता पोलिसांनी कशा पद्धतीनं पुढचा तपास सुरू केलाय?
साधारण 10 वाजेपर्यंत तरी स्पष्टता येत नव्हती, कारण की पीडित मुलगीने जी माहिती दिलेली होती त्यानुसार पोलीस सातत्याने तपास करत होते. महत्त्वाची गोष्ट की नागपूर पोलिसांनी 150 ठिकाणचे 250 CCTV तपासले. सोबतच पूर्ण शहर पोलीस दल या संपूर्ण तपासामध्ये गुंतले. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या संपूर्ण तपासामध्ये दिवसभर होते. साधारण 800च्या वर पोलिसांनी या संपूर्ण तपासामध्ये सहभाग घेतलेला होता, कारण की अपहरण आणि अपहरणानंतर सामूहिक अत्याचाराची ही घटना होती. पीडित मुलीने सुरुवातीला माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी देखील अत्यंत तत्काळ हालचाल करत मग क्राईम ब्रांच असेल, लोकल क्राईम ब्रांच असेल, सर्वांचे पथकं कामावर लावलेले होते. आणि यामध्ये मग पोलिसांनी जो तपास केला त्यामध्ये त्या पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्ट झालं. आता फक्त एवढाच यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की त्या पीडित मुलीने हे कोणत्या उद्देशाने केलं आणि आता पोलीस तिच्यावर गुन्हा दाखल करतात का हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर नागपूरमधलं हे प्रकरण आणि इथे सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये आता नवीनच माहिती समोर आली. CCTV फुटेज समोर आल्यानंतर आता या तपासाची चक्र सुद्धा बदललेली आहेत. आता पुढच्या बातमीकडे वळतोय. विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. नागपूर आणि अकोल्यामध्ये काही वेळातच अगदी कल सुद्धा समोर येतील. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले मंगेश देशमुख हे आमने सामने आहेत. तर अकोला, बुलढाणा आणि वाशिम या मतदारसंघामध्ये 3 वेळा विजय मिळवलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी आव्हान दिलंय. त्यामुळे या दोन्ही जागांवर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होते. आणि आज या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल. आणि निवडणूक आयोगानं 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी 4 जागा बिनविरोध पार पडल्यात. तर नागपूर आणि अकोल्यातले निकाल आज लागणार आहेत आणि या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. पुन्हा जाऊयात नागपुरातून. तुषार कोहळे आपल्या सोबत जोडले गेले. तुषार, एकदा सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. साधारण कधीपर्यंत हा निकाल समोर येईल? चुरस आहे नागपूरच्या या विधान परिषदेसाठी आणि या नागपूरच्या जागेसाठी. त्यामुळे एकूणच या निवडणुकीविषयी काय सांगाल? अगदी काही क्षणाआधी या संपूर्ण निवडणुकीचा निकाल आलेला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे 176 मतांनी जिंकलेले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळालेली आहे. त्यामुळे भाजपने जो प्रतिष्ठेची निवडणूक होती ती जिंकली हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. अधिकृत घोषणा व्हायची आहे. मात्र भाजपचे जे पोलिंग एजंट बाहेर आले त्यांनी ही माहिती दिली की 176 मतांनी चंद्रशेखर बावनकुळे हे जिंकलेले आहे. महत्त्वाचा विषय आहे की या निवडणुकीमध्ये भाजपकडनं 318 ही त्यांची एक मार्किंग होती की 318 हे त्यांचे अधिकृत मत आहे आणि त्यावर जे काही मतं मिळाली ती महाविकास आघाडीची फुटलेली मतं असेल. आता चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहे. साधारण चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झालाय. विधान परिषद निवडणुकीचा नागपूरचा निकाल समोर आलाय. अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपनं बाजी मारली आहे आणि भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झालेला आहे. नागपूरच्या जागेचा निकाल हाती आलाय. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होती नागपूरमध्ये आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचसोबत काँग्रेसचा पाठिंबा असलेले मंगेश देशमुख हे आमने सामने होते. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी जो निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्यापैकी 4 जागा बिनविरोध झाल्या. 2 जागांचे निकाल आणि त्यासाठीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू झाली होती. नागपूरच्या जागेचा निकाल समोर आलाय. त्यामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाल्याची मोठी बातमी. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे पाठिंबा असलेले मंगेश देशमुख यांचं त्यांना आव्हान होतं. मात्र भाजपनं यामध्ये सरशी मिळवलेली आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाल्याची मोठी बातमी समोर येते. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपुरातून आपल्या सोबत आहेतच. तुषार, ही कशी अटीतटीची लढत होती आणि ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे विजयी झालेत, सविस्तर सांगा. निश्चितच जर का आपण बघितलं तर भाजपकडनं आधीच या निवडणुकीसंदर्भात विजयाचं आश्वासन किंवा ते आश्वस्त होते. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे निर्णायक आघाडी आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळे 176 मतांनी जिंकले. जवळपास त्यांनी 100 मतं हे अधिक घेतलेली आहे. तर 100 मतं यामध्ये काही अपक्षांची मतं आहे, काही स्थानिक प्रादेशिक पक्षांची मतं आहे आणि यासोबतच महाविकास आघाडीमध्ये काही फुटलेली मतं आहे. महाविकास आघाडी 202 मतं त्यांच्याकडे होते. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 186 मतं मिळाली. मध्ये महाविकास आघाडीची जवळपास
जवळपास जर आपण बघितलं तर या निवडणुकीमध्ये जवळपास 17-18 मतं फुटलेली आहे. या निवडणुकीमध्ये जे आकडेवारी आली चंद्रशेखर बावनकुळे याला 362 मते मिळाली आहे. मंगेश देशमुख यांना 186 मतं मिळाली आहे. छोटू भोयर यांना 1 मत आणि 5 मतं ही अवैध ठरलेली आहे. तर या निवडणुकीच्या निकालावर आता स्पष्ट झालं आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवला आणि नुसता विजय मिळवला नाही तर एक मोठा विजय मिळवलेला आहे. 176 मतांनी जो त्यांनी विजय मिळवला त्यामध्ये त्यांनी स्वतःचे मतं तर शाबूत ठेवले, सोबतच महाविकास आघाडीची मतं देखील फोडली आणि इतर अपक्ष ज्यावर महाविकास आघाडी दावा करत होती त्यांची देखील मतं फोडली. म्हणजे भाजपला जवळपास 90 मतं ही अतिरिक्त मतं मिळालेली आहे. आता ही 90 अतिरिक्त मतं कोणाची आहे हे देखील एक महत्त्वाचा विषय असेल. पण काँग्रेसकडनं जो दावा केला जात होता की ते एक नैतिक विजय मिळवेल, मात्र काँग्रेसचा नैतिक विजय मिळताना दिसला नाही, कारण की काँग्रेसकडे 202 हे त्यांची महाविकास आघाडीची मतं होती. मात्र त्याच मतांमध्ये जवळपास 16 मतं फुटलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे काँग्रेसचा एक नैतिक पराभव देखील झाला असं म्हणावं लागेल. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने शेवटल्या क्षणाला छोटू भैर यांची उमेदवारी बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या निवडणुकीत त्याचा काही परिणाम झाला का हे आता वेगवेगळ्या आकडेवारीवरनं स्पष्ट होणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की भाजपला असं वाटत होतं की या संपूर्ण निवडणुकीमध्ये शेवटल्या क्षणाला काँग्रेसनी उमेदवार बदलला, त्यामुळे ग्रामीण भागातली भाजपची मतं फुटेल. मात्र तसं झालं नाही. उलट महाविकास आघाड्यांचीच मतं फुटली. महाविकास आघाडीची जी मतं आहे ती 18 मतं फुटली आणि इतर अपक्षांची मतं देखील मिळाली. म्हणजे भाजपला जी अतिरिक्त मतं मिळाली ती जवळपास 90 मतं आहे, कारण की भाजप 80 मतांच्या निर्णायक आघाडीला आधीपासूनच होतं. मात्र 176 मतांनी त्यांचा विजय झाला. आपण जर का बाजूला बघितलं तर आपल्यासोबत काही भाजपचे नेते आपण त्यांना देखील विचारू की त्यांचं या संपूर्ण निवडणुकीमध्ये काय म्हणणं आहे. पण तुम्ही हे सगळं चित्र जर बघितलं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे हे आलेले आहे भाजपचे नेते त्यांना आपण विचारूया की त्यांचं काय म्हणणं आहे. अविनाश ठाकरे आपण त्यांना विचारूया. भारतीय जनता पार्टीने ज्याप्रमाणे निवडणूक लढली आणि आम्ही पहिलेपासून म्हणत होतो की आमच्या मताच्या कोट्यापेक्षा आम्हाला जास्त मते पडणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये या इलेक्शनमध्ये फूट पडलेली आहे. आमच्याजवळ 330-336 मतदार होते आणि भारतीय जनता पार्टीला 362 मतं मिळालेली आहेत. याचा अर्थ काँग्रेसचे महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात फूट झालेली आहे. त्यांच्या नेत्यांनी चिंतन करावं की त्यांचे मतं का फुटलेले आहेत. आणि मी बावनकुळे साहेबांचं आणि सर्व मतदारांचं अभिनंदन करतो, आमच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करतो की या निवडणुकीमध्ये एक घवघवीत यश भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिळवलेलं आहे. किती मतं फुटली असं वाटतं तुम्हाला? आमच्याजवळ आमचे हक्काचे मतं जे होते ते 330 ते 336 होते आणि 362 मतं मिळाले. याचा अर्थ काँग्रेसच्या 30-35 मतं जे आहे फुटून महाविकास आघाडीचे मतं फुटून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळालेले आहेत. अच्छा, मला एक सांगा की जो महाविकास आघाडीकडे दावा केला होता त्यांची मतं फोडणार नाही, पण तुम्ही ते फोडण्यात यशस्वी झाले. ग्रामीणचे आहे की शहराचे आहे? आम्हाला फोडण्याची गरजच नाही पडली. महाविकास आघाडीचं गेल्या 2.5 वर्षातच जे सरकार सुरू आहे त्याच्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे, त्याच्यामुळे त्यांचे जनप्रतिनिधी नाराज आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केलेलं आहे. जो प्रतिष्ठेची निवडणूक होती या प्रतिष्ठेमध्ये तुम्ही मोठा विजय मिळवला. यामध्ये शहर, ग्रामीण आणि तुमच्या नेत्यांच्या नेतृत्वाबद्दल काय सांगाल? भारतीय जनता पार्टीने एक संघपणे ही निवडणूक लढवलेली आहे. शहर आणि ग्रामीण, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, नगर परिषद सर्वीकडे एक संघपणे ही निवडणूक लढली आहे आणि भारतीय जनता पार्टीची एक संघता ही जी आहे ही अशीच राहते. त्याच्यामुळे अशा प्रकारचे मोठे विजय आम्हाला मिळतात. तुषार थोडंसं थांबवते. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत फोनलाईन वरती जोडले गेलेत. सुधीर मुनगंटीवार जी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये आणि अभिनंदन सुद्धा. नागपूरची जागा तुमची निवडून आली आहे, या विजयाबद्दल पहिल्यांदा काय सांगाल? हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी निश्चितपणे एक उत्तम कार्य केलं आणि सोबतच मी काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांनाही धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा सद्विवेक बुद्धी जागी ठेवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आपलं मतदान केलं. हा सुद्धा लोकशाहीचा विजय आहे. जी, सुधीर मुनगंटीवार जी, आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत फोनलाईन वरती. अतुलजी, तुम्ही ऐकलं असेल मुनगंटीवारजी काय म्हणालेत की महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सुद्धा आम्हाला मतदान केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आभार घोडेबाजार केले त्याचं मानलं पाहिजे. आभार नगरसेवकांचं काय म्हणायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर
सरकारच्या विरोधामधलं मतदान, जे जनतेतून मतदान होतं, जे शिकल्या सवरल्या लोकांमधनं मतदान होतं, ते मतदान जास्त महत्वाचं. त्याच्यामधनं खरी जनतेची काय भावना आहे सरकारबद्दल ते दिसून येते. आपण बघितलं असेल की पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली काही महिन्यांपूर्वी. त्याच्यामध्ये 20,000 पेक्षा जास्त मतांनी पदवीधरांच्या, शिकल्या सवरल्या लोकांच्या ज्यांना कळतं, त्याच्यामध्ये भाजपचा आम्ही दणदणीत पराभव केला होता. ही जी निवडणूक होती, या निवडणुकीमध्ये आमच्या जो 83 मतं आमचं तशी कमीच होते. आणि घोडेबाजार करण्यासाठी जे काही झालं असेल त्याचं झाला, पण आम्ही पराभव स्वीकारतो. आम्ही ही निवडणूक हरलो हे स्वीकारतो आम्ही. आणि ज्या काही चुका झाल्या असतील या निवडणुकामध्ये त्या आम्ही आता याच्या पुढे दुरुस्त करू. जी जी मुनगंटीवारजी, अतुल लोंढेंचा आरोप आहे मला घोडेबाजाराचा. वाटतं की अतुल भाऊ माझे मित्र आहे, शब्द जपून वापरले पाहिजे. नगरसेवकांना अशा पद्धतीने विकाऊ आहे असं म्हणणं हे काँग्रेसच शोभा देऊ शकतं. उद्या काँग्रेस शिवसेनेसोबत गेली म्हणजे काँग्रेसनी घोडेबाजार केला आणि उद्धवजीच्या पाठीशी उभी राहिली असं म्हणणं जेवढं वाईट आहे, तेवढं जे नगरसेवक जनतेतून निवडून येतात त्यांच्याबद्दल असे अपशब्द आणि तेही अतुल सारख्या एका चांगल्या कार्यकर्त्यांनी काढणे हे काही योग्य नाही. पण काँग्रेसमध्ये गेल्याने कदाचित ते बिघडले. आता अतुलजी, असं आहे मुनगंटीवारजी, मी बिघडलो आहे की चांगला आहे जनतेला ठरवू द्या. आता हेच बावनकुळे, हेच तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही जिंकलो, जिल्हा परिषद जिंकलो, त्यावेळेस तुम्ही इतके वाईट आरोप केलेले होते. आणि या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं जे काही व्यवहार झाले ते लोकांना माहिती नाही किंवा लोकांना कळत नाही, अशातला भाग नाही आहे ना. कोणाचा अपमान करण्याचा काही प्रश्न येत नाही. वस्तुस्थिती सांगितली की अपमान होतो असं जर भाजपचं धोरण असेल तर जनतेला ती वस्तुस्थिती कळत नाही असं नाही आहे. पण माझं ते म्हणणं नाही आहे. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही पराभव झाल्यानंतर सुद्धा येतो समोर जनतेला आम्ही सांगतो की आमचं काय चुकलं असेल तर आम्ही हे करू. जेव्हा भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा पराभव होतो, म्हणजे जिल्हा परिषदमध्ये जे लोकांमधून निवडणूक झाल्या तिथे हरले, पंचायत समित्यांमध्ये हरले, पदवीधर मतदारसंघामध्ये हरले, तर सगळे गायब होतात. कोणी येऊन समोर निधड्या छातीने सांगत नाही की हो आमचा पराभव झाला पण आम्ही प्रयत्न केला, ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढलो, अशी सांगण्याची हिंमत भाजपमध्ये होत नाही. हे सुद्धा जनता पाहते ना. जनता महागाई पाहत आहे. जनता 70 रुपयाचं खाण्याचं तेल 210 नेलं ते पाहते आहे. बर, जनता पेट्रोलवर टॅक्स लावून, डिझेलवर टॅक्स लावून कसं लुटलं ते पाहते आहे. जनतेला घर घेणं कसं कठीण झालंय ते पाहते आहे. गॅस 400 रुपयाचा 1000 रुपयाचा 7 वर्षात कसं झाला ते पाहते आहे. अतुलजी, आजच्या या निकालासंदर्भात हाजी सुधीर मुनगंटीवारजी तुम्हाला काय बोलायचं? जनता पाहते का? दारू 50% स्वस्त केली तेही जनता पाहत असेल ना की नाही, जनता हे पाहत असेल ना. गोव्यामध्ये आणि मध्य प्रदेश म्हणजे तुम्ही इंधनाचे दर गोव्यामध्ये कर्नाटकामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये कोणी दारूवरचा टॅक्स कमी केला हो? तिथे कोणाचं सरकार आहे? तुम्ही त्याच्यामुळे इथे जो चुकीचा व्यवहार होता महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे तो रेट कमी करावा लागला. आपण फायनान्स मिनिस्टर होते आणि फायनान्स मिनिस्टर असल्यानंतर 5 वर्ष तुम्ही असं बोलता. मी सांगतोय ना, काही गरज नाहीये. पेट्रोल डिझेलवरचे टॅक्स कमी न करता दारूवरचे टॅक्स कमी करायचे आणि त्याला अधिक द्यायचं अशा पद्धतीने. लावले हो टॅक्स? कोणी लावले टॅक्स पेट्रोल डिझेलवर? सुधीर भाऊ, आपण लावले पेट्रोल डिझेलवर. तुम्हाला अतुल लोंढेजी मी नाही लावले. अतुल लोंढे, माफ करा सुधीर मुनगंटीवारजी, आपण या निवडणुकीच्या निकालाविषयी खरं तर बोलत होतो, मात्र हा विषय आपला भरकटत चाललाय. धन्यवाद तुम्ही दोघांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आता काँग्रेसनं जो आपला उमेदवार बदलला, छोटू भोयर यांना मागे ओढून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला, याचा खरं तर फटका बसला का महाविकास आघाडीला किंवा काँग्रेसला हे पाहणं महत्वाचं आहे. आणि त्याचसोबत चंद्रशेखर बावनकुळे यांना जी मतं मिळाली, म्हणजे जेवढी मतं अपेक्षित होती त्याही पेक्षा जास्तीची मतं मिळाली आहेत, त्यामुळे कुठेतरी घोडेबाजार झाला असा आरोप काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी केलेला आहे. आणि महत्त्वाच्या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा. आणखी एक महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर जवळ ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.